नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे लोकांचा नवल वाटावा असा राजा, रतन टाटा. मित्र हो, उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या पार्थिवावर काल वरळीच्या विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याविषयी भरपूर माहिती, भरपूर किस्से देण्यात आलेले आहेत. मला आश्चर्य वाटलं की एक उद्योगपती सामान्य माणसामध्ये किती आतपर्यंत शिरला होता आणि किती जिव्हाळ्याची नाती अनेक लोकांशी त्यांनी प्रस्थापित केली होती. रस्त्यावरच्या सामान्य कारकुनापासून छोट्या छोट्या उद्योजकांपर्यंत आणि अनेकांशी त्यांचं मित्रत्वाचं, सल्लागाराचं, कौटुंबिक वाटावं असं नातं होतं. गंमत म्हणजे रतन टाटा यांना कोणत्याही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं. ते कोणत्या तरी अपेक्षेनं, मतपेढी बांधण्याच्या दृष्टीनं हे संबंध प्रस्थापित करत नव्हते. तर आपण एवढं मोठं उद्योगाचं साम्राज्य उभं केलं आहे, तर त्या उद्योगाचं साम्राज्य उभं करण्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था गतिमान व्हावी, उत्कर्षाला पोचावी, हा जो आपला उद्देश आहे, तसं ज्या लोकांसाठी आपण हे सगळं करतो त्या लोकांशी जवळचे संबंध, अनौपचारिक संबंध निर्माण करणं हा देखील उद्योगपतींचा, त्यांच्या कर्तव्याचा एक भाग झाला पाहिजे, अशी एक भूमिका रतन टाटा यांची असावी असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्यांना लोकांचा राजा या संबोधनानं गौरविलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना लोकांचा राजा कसा असला पाहिजे याविषयी साहित्य संघानं ची मराठे यांचं लोकांचा राजा एक कोल्हापूरच्या छत्रपतींच्यावर आधारित असं नाटक सादर केलं होतं. मास्टर दत्ताराम यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींची भूमिका अतिशय समर्थपणे अभिनीत केलेली होती. मला त्याची आठवण आज येते आहे. रतन टाटा यांना भारतरत्न उपाधीनं गौरवण्यात यावं असा ठराव केंद्र सरकारला विनंती करणारा महाराष्ट्र सरकारनं पारित केलेला आहे. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, त्यामुळे त्याविषयी मला काहीही म्हणायचं नाही. पण रतन टाटा यांची स्मृती प्रदीर्घ काळ लोकांच्या स्मरणात राहावी, त्यांच्या आदर्शाचं, त्यांच्या मूल्यांचं अनुकरण व्हावं असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्याहून काहीतरी वेगळं, भारतरत्न उपाधी देण्यापासून आणखीन काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल का याचाही विचार व्हायला हवा. माझ्यासमोर दोन उपक्रम आहेत. एक म्हणजे मोदींच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वित होत आहेत आणि नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढावी
अशा उद्देशानं महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं औद्योगिक धोरण राबवलं जात आहे. तर हे जे नवीन उद्योजक निर्माण होणार आहेत, ज्यांचं रूपांतर काही काळानं त्यांच्या कर्तृत्वावर ते अवलंबून आहे, पण उद्योगपतींमध्ये होऊ शकतं. तर त्यांच्यावर मूल्य संकल्पनेचा औद्योगिक साम्राज्य कसं वाढवावं याविषयी काही आदर्श त्यांच्या पुढे ठेवायचे असतील तर मला वाटतं टाटा उद्योग समूह आणि महाराष्ट्र सरकारची, केंद्र सरकारची किंवा कुठल्या तरी सामाजिक संस्थेची एखादी योजना यांचा ताळमेळ घातला गेला पाहिजे. आणि या उद्योजकांचं जे प्रशिक्षणाचं अभियान चालवलं जाईल, प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जातील, त्या टाटा उद्योग समूह कसा वाढला, अपवादभूत म्हणून चारित्र्य संपन्न असा टाटा उद्योग समूह कसा आहे, कोणती मूल्य त्यांनी, सरकारी यंत्रणांशी त्यांनी संबंध कसे ठेवले, व्यापारी जगताचे जे नियम असतात त्या नियमांचं पालन त्यांनी कसं केलं आणि एकंदर व्यापारी संबंध, औद्योगिक संबंध त्यांनी कसे प्रस्थापित केले हे तरुण उद्योजकांना कळलं पाहिजे. म्हणजे उद्योगपती हा प्रामाणिकपणे देखील आपला उद्योग वाढवू शकतो हा विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं एक उपक्रम आपल्याला राबवता येईल की टाटा उद्योग समूहाच्या मूल्य संकल्पनांचा तरुण उद्योजकांमध्ये प्रसार असं त्याला नाव देता येईल. आणि ती योजना आपल्याला कायम स्वरूपात वर्षानुवर्ष राबवता येईल. कारण प्रत्येक वर्षी नवीन उद्योजक तयार होत असतात आणि त्यांच्यासमोर आदर्श ठेवला गेला पाहिजे. दुसरं मला असं सुचवायचं आहे की रतन टाटा, JRD टाटा हे सगळेच पारशी समूहाचे म्हणजे अल्पसंख्याक, रूढ परिभाषा वापरायची तर अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आहेत. आणि भारतासारख्या मोठ्या देशामध्ये की जिथे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या आधारावर देशाचे तुकडे, स्वातंत्र्य संग्रामाची परिणती देशाच्या पाळणीत झाली, तिथे पारशी समूह हा पूर्णपणे बहुसंख्याक समाजाशी एकजीव होऊन, राष्ट्रीय आशा आकांक्षांशी एकजीव होऊन कसा वागला, कसा वाढला आणि राष्ट्राच्या संपत्तीत त्यांनी कशी भर घातली, राष्ट्राच्या अभिमानात त्यांनी कशी भर घातली याचंही अनुकरण व्हायला हवं आहे. तर त्या दृष्टीनं मुंबई विद्यापीठात एक अध्यासन रतन टाटा यांच्या नावानं आपल्याला निर्माण करता येईल आणि मग प्रतिवर्षी एक प्रतिष्ठित अशी व्याख्यानमाला विद्यापीठाच्या वतीनं आयोजित करता येईल. त्या वर्षी बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यामध्ये काही मतभिन्नता निर्माण झाली असेल, वादविषय निर्माण झाले असतील तर ते वादविषय सन्माननीय मार्गानं कसे सोडवले जावेत, कसे सोडवले गेले पाहिजेत याविषयी त्या व्याख्यानमालांमध्ये उल्लेख करता येईल. आणि टाटा उद्योग समूह कसा वागला, अल्पसंख्याक असून देखील तो अल्पसंख्याक आहे असं बहुसंख्याकांना कधीही वाटलं नाही, तो वेगळा आहे आपल्यापासून असं बहुसंख्याक लोकांना कधीही वाटलं नाही. इतके ते एकजीव कसे झाले याविषयी देखील प्रतिवर्षी हे जे विचार असतात ते लोकांच्या कानावर वारंवार पडावे लागतात. चांगली मूल्य, चांगले संस्कार, चांगले गुण हे लोकांच्या कानावर वारंवार पडावे लागतात, तेव्हा त्याची पायवाट होते आणि लोक त्या मार्गावरून चालायला लागतात. तर टाट्यांचं उद्योजकांमध्ये आणि अल्पसंख्याक समाजामध्ये टाटांनी जे अभिमानास्पद पायंडे निर्माण केलेले आहेत आणि ते त्याचा संबंध
चारित्र्याशी आहे, निष्कलंक चारित्र्याशी टाटांचा संबंध असल्यामुळे या दोन्ही विषयामध्ये व्याख्यान मला आपल्याला ठेवता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये टाटा, रतन टाटा भगवान श्रीकृष्णाचे उपासक असं म्हटलंय. ते काही लोकांना काहीतरी त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांना असं वाटतंय की रतन टाटा हे रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर श्रीकृष्णाच्या तसबिरीसमोर उभं राहून हात जोडत असत आणि गीतेचा एखादा अध्याय म्हणत असत. असं मला म्हणायचं असावं, तसं मला म्हणायचं अजिबात नाही. मी स्पष्टमध्ये त्याच्यात म्हटलेलं आहे. माता बदल ही संकल्पना मी त्याच्यात बोलून दाखवलेली आहे की पारशी लोक इराण सोडून भारतात आले आणि भारताला त्यांनी आपली मातृभूमी कसं मानलं. जसं भगवान श्रीकृष्णाने देवकीला सोडावं लागल्यानंतर यशोदेला माता कसं मानलं आणि तो एकरूप नवीन विश्वाशी तो एकरूप कसा झाला. तर श्रीकृष्णाचं या विषयातलं अनुकरण टाटा समूहाने केलंय. या दृष्टीनं मी ते श्रीकृष्णाचे उपासक आहेत असं म्हटलंय. इतर धर्मांचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा हिंदू धर्माशी त्यांचं इतर धर्मांच्या विषयात ते परकेपणा बाळगत आणि हिंदू धर्माविषयी सख्यत्व बाळगत असे काही तुलनात्मक उल्लेख मी केलेले नाहीत. माझा केवळ माता बदल या एका संकल्पनेभोवतीच मी तो उल्लेख केलेला आहे. आता जाता जाता मला एक सूचना करावीशी वाटते की रतन टाटा यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचं, सन्माननीय व्यक्तींचं जेव्हा अंत्यसंस्कार त्यांचे होतात त्यावेळेला मग सरकार तोफांचे आवाज काढतं आणि तिरंगी ध्वजामध्ये त्यांचं पार्थिव गुंडाळलं जातं. त्यावेळेला ती बातमी देताना आकाशवाणीवर, दूरदर्शनवर, वर्तमानपत्रात सरकारी इतमामानं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असं म्हणतात. आता आपल्याकडे जी राजवट आहे केंद्रामध्ये, महाराष्ट्रात वगैरे, ही संस्कृतला पवित्र भाषा म्हणून, गिरवाण भाषा म्हणून मानणारी आहे. इतमाम हा शब्द जेव्हा वापरला जात होता त्या राजवटी केव्हाच इतिहासात जमा झाल्या. आत्ताच्या ज्या राजवटी आहेत त्यांचा इतमाम या शब्दाशी काहीही संबंध नाही. तेव्हा रतन टाटा यांच्या पार्थिवावर सरकारी सन्मानानं अंत्यसंस्कार केले जाआहेत असं म्हटलं तर मला वाटतं ते अधिक योग्य ठरेल. आणखीन बरेच विषय आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्य हा भाबडा आशावाद अशी काही प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. याच्याविषयी अगदी महत्त्वाचं, कारण हे मूलगामी चिंतनाचा हा विषय आहे, त्याच्याविषयी मला बोलायचं होतं. पण पुन्हा कधीतरी. आज मी रतन टाटा हे लोकांचा राजा आहेत आणि त्यांना भारतरत्न देऊन भागणार नाही. तर त्यांनी जी गुणसंपदा प्रदर्शित केली प्रत्यक्ष आचरणातून, ती जर झिरपायला हवी असेल सर्व समाजामध्ये, तर त्यासाठी 2 व्याख्यान मला, 2 उपक्रम चांगले आपल्याला सुरू करता येतील असं मी सुचवलं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.